विठ्ठल 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 कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज योगीराज सद्गुरु अंगागिरीजी महाराज की जय समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय ब्रह्मलीन सद्गुरु नारायण गिरीजी महाराज पवन सुत हनुमान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय आदि शक्ति जगदम्बा माता की जय बोलो रे भाई सब संतन की जय हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कल्पांती हे सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहोक्षेत्रनिवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराजचतुष्टकं गंगाविशुद्धं नितस्पादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालेष्टितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजयोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे अस्य वेदान्त शास्त्रार्थनित्यो नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजो वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो विशदबोधविदग्धा विद्यारविन्दप्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसारतमसूर्या अपरिमित परमवीर्या तरुणतरतुर्या लालनलीला हे असोदिटे वाजया वरी झळके की हा पद्म करू माथा पारुके तो जीवची परितुके महेशेशी चंदनाते कैसे निचर्चावे अमृताते केवुते रांधावे
गगनावरी उभवावे घडे केवी. तैसे श्री गुरुचे महिमान, आकळिता के असे साधन. हे जाणून मी अनमन, निवांत केले विठ्ठल 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 विठ्ठल. हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम. मनविता त्यांचे दास पुढे आस ओरेना. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आई जगदंबेच्या सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत श्रीमंत जगद्वंद्य श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा हा अभंग असून संतपर प्रकरणातील आहे. तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून सांगतात की संत संगतीचा मानवी जीवनावरती काय परिणाम होतो याचं गोड असं दर्शन करून देणारा हा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हे तो एक संता ठाई. तुम्ही संतांकडे जा, तुम्हाला लाभाची प्राप्ती होईल. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्यांचं दास्यत्व स्वीकारा. तुमच्या जीवनामध्ये काहीच उणं शिल्लक राहणार नाही. तुमच्यावरती संत कृपा करतील. कृपादान केले संती. आणि एकदा का तुम्हाला कृपेचं दान त्यांनी दिलं, कल्प जरी गेली तरी हे ते न सरणार दान आहे. आपण त्या संतांची सेवा करतो महाराज, याच्यात नवल नाही. जगाचा चालक मालक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीनं परिपूर्ण असलेला तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानोबाराय सांगतात की तो सर्वज्ञतेचा ओलावा, यादवकुळीचा कुळदिवा, तो श्रीकृष्णाची पांडवा प्रतिबोलीला असा असणारा तो भगवान परमात्मा सुद्धा महाराज संतांच्या सेवेची अपेक्षा करतो. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. म्हणून आपण त्यांचं दास्यत्व स्वीकारा. संत आपल्या कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. विठ्ठल विठ्ठल चालू असणारा आपला सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये आई जगदंबेचा शारदीय नवरात्र महोत्सव आणि या महोत्सवातली आजची 7वी माळ आणि 7व्या माळेचं हे कीर्तन माझं पामराकडे आलं हे मी माझं भाग्य समजतो. तुम्ही म्हणत असताल आता फोटोमध्ये आम्ही पांढऱ्या फेट्यावाले महाराज पाहिले होते. ते असो, पण लोक म्हणतील आज लाल फेट्यावाले कसं काय उभं राहिले हो, भगव्या फेट्यावाले. असो, आईची कृपा हे मी माझं भाग्य समजतो. आदरणीय जयजी महाराज भाग्यवंत यांचं आज हरिकीर्तन होतं, परंतु पाऊस भरपूर चालू आहे आणि म्हणून त्यांना येण्यास फार त्रास होईल. म्हणून त्यांच्याऐवजी या ठिकाणी ग्रामस्थांनी मला या ठिकाणी उभं केलं. प्रथमतः मी भजनी मंडळाचे आभार मानतो. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे समस्त ग्रामस्थ, माळवाडगावकर मंडळी, मुठेवाडगावकर मंडळी, भामाठाण असेल, खानापूर असेल, आणखीन खोकर असेल, भोकर असेल, श्रीरामपूर असेल, आदी करून सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त या ठिकाणी आई जगदंबेच्या प्रांगणामध्ये धर्ममंडपामध्ये दररोज कीर्तन ऐकण्यासाठी येत असतात. एवढ्या मोठ्या खडतर प्रवासातून आपण या ठिकाणी आलेला आहात, कारण एकदा का त्या भगवंताच्या मनामध्ये आलं तर तो होत्याचं नवथं करत असतो. म्हणून जो आता आपल्याकडे ओला दुष्काळ चालू आहे, भगवंताकडे एक प्रार्थना करूयात, देवा आम्हाला या संकटातून वाचव, एवढी आपण आई जगदंबेच्या चरणारविंदावरती प्रार्थना करूयात. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच भजनी मंडळी सगळ्याच्या चरणारविंदावरती मी नतमस्तक होतो. त्यामध्ये आपल्या गावातील विनेकरी हे भक्तिपरायण यशवंत भाऊ, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आमचे दळे पाटील आहेत, त्यांनाही धन्यवाद.
अकोलकर बाबा आहे, त्यांनाही धन्यवाद. स्वरमूर्ती गायनाचार्य हरिभक्तीपरायण ज्यांचा गोड असा आवाज आहे, आदरणीय काशीनाथजी महाराज टेकाडे बाबांनाही धन्यवाद. आदरणीय स्वरगंधर्व बाळासाहेबजी महाराज पवार बाबांनाही धन्यवाद. आमच्या भागाचं भूषण आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण कैलासजी महाराज दुशिंग बाबा त्यांनाही धन्यवाद. आदी करून सर्व टाळकरी मंडळी, तुळशीराम भाऊ असतील, आमचे अरुण भाऊ असतील, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी इकडून जी लहान मुलं आहेत त्यांच्याही चरणारविंदावरती मी नतमस्तक होतो. आदरणीय प्रमोदांना असतील, सर्व टाळकरी मंडळी सगळ्याच्या, सुनील भाऊ आहेत, सगळ्यांच्या चरणारविंदावरती मी नतमस्तक होतो. आपल्या या कार्यक्रमासाठी 2 सोबदार आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देतो. पखवाजावरती ज्यांची या ठिकाणी साथ आहे ते असे असणारे आमचे परमादरणीय मित्र हरिभक्तीपरायण ओंकारजी महाराज काशीत, त्यांनाही धन्यवाद या ठिकाणी देतो. ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, आदरणीय गणूभाऊ तुम्हालाही धन्यवाद. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा हरिनाम सप्ताह नवरात्र महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचं मार्गदर्शन आहे. आदरणीय आचार्य शुभमजी महाराज कांडेकर बाबांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. काय असतं पहा, बऱ्याचदा पारायणाला जाण्याची वेळ आमच्यावरती येते. पारायणाला गेल्यानंतर 8 दिवस त्या ठिकाणी आता थांबणं होत नाही, पण 8 दिवस मात्र 7 दिवस पारायणासाठी जावं लागतं. बाबा, पारायणाला गेल्यानंतर एखादा फोन येतो, महाराज दशक्रिया विधी आहेत, तुमचं प्रवचन ठेवायचं. चालेल म्हणतो, पण पारायण चालू आहे, मग दुसऱ्याला देऊ का तारीख? नाही, दुसऱ्याला नका देऊ, मी माझ्या जागेवर कोणाला तरी पारायणाला पाठवतो, मी त्या ठिकाणी तुमचा कावडा उडायला येतो. पारायण चालू असताना आम्ही लोकांच्या दहाव्याला जातो, प्रवचनाला, कीर्तनाला जातो. पण ज्यांच्या मागे दररोज अशी 3-3 कार्यक्रमाची व्यस्तता असताना सुद्धा मोठं मन करून तसं पाहायला गेलं तर आपल्या गावावरती त्यांचं प्रेम आहे. आणि याच्यापेक्षा मोठी बाब म्हणजे आपलं प्रेम त्यांच्यावरती आहे. म्हणून दररोजची कीर्तनं सोडून महाराज या ठिकाणी आपल्या गावात गेली 11 दिवस आता थांबणार आहे. 7 दिवस झालेत, अजून पुढचे राहिलेले 4 दिवस महाराज आम्ही पाहतो. दररोज महाराजांनी सांगितलं की एका वर्षामध्ये महाराजांच्या गाडीचं किलोमीटर झालं की 1 लाख. दररोज बाबाचा 300 किलोमीटरचा प्रवास आहे, पण आपल्या गावावरती त्यांचं विशेष प्रेम आहे. म्हणून आज बाबा आपल्या गावामध्ये आहेत, म्हणून बाबांनाही मी धन्यवाद देतो. या ठिकाणी बसलेली सर्व मंडळी आहेत, आमचे असणे पाटील असतील, आमचे असणे मास्तर असतील, विठ्ठल भाऊ असतील, आमचे उत्तम तात्या आहेत, आमचे मधुभाऊ पोलीस पाटील आहेत, आमचे पत्रकार काळे पाटील आहेत, या ठिकाणी गणपत नाना आहेत, आमचे हुरुळे बाळासाहेबजी पाटील हुरुळे आहेत, राजू अण्णा आहेत, आदी करून सर्व नाना भाऊ आहेत, आमचे दळे पाटील आहेत. या ठिकाणी आता सर्वच परिचित मंडळी आहे. कुणाचं नामोल्लेख राहिला असेल तर लेकरू म्हणून माफ करूया. तुम्ही मला पदरात घ्या, ही एवढी इच्छा तुमच्या चरणारविंदावरती करतो. आज तसं पाहायला गेलं तर बाबा खूप मोठ्या पंक्तीमध्ये जेवणाचं भाग्य माझ्या वाट्याला आज आलेलं आहे. पण मी तुम्हाला मी निराश करणार नाही. काय जी 2-4 शब्द मी शिकलेलो आहोत, थोडी तोडकी मोडकी भाषा आहे, पण तुम्हीही मला सांभाळून घ्यात. यामध्ये काही उणं वाटणारा नाही, कारण मी तुमचंच लेकरू आहे. म्हणून आज या ठिकाणी चिंतनासाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत श्रीमंत जगद्वंद्य श्री जगद्गुरू तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील या ठिकाणी सेवेकरता अभंग निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल. जगद्गुरू तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय बदल होतो, आपलं कल्याण कसं होतं, आपण सेवा कशी करायला पाहिजे आणि सेवा केल्यानंतर संत आपल्यावरती कसे प्रसन्न होतात, याचं गोड असं दृश्य या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं. ऐका, तुकोबाराय सांगतात की मानवी जीवन हे परिवर्तनीय जीवन आहे. परिवर्तनीय जीवन असल्यामुळे 2 प्रकारचे बदल या मानवाच्या जीवनामध्ये घडत असतात. एक आहे अंतरंग बदल आणि दुसरा आहे बहिरंग बदल. अंतरंग बदल हा प्रयत्नातून घडून आणायचा असतो, बहिरंग बदल मात्र अपरिहार्यतेने घडत असतो.
त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे आपल्याला प्रयत्न करण्याची गरज नाही. अंतरंग बदलाला मात्र प्रयत्न करावे लागतात. मला सांगा, लहान असताना तुमची बुद्धी जी होती ती आता मोठं झाल्यावरती तीच बुद्धी आहे का? नाही. का नाही? कारण आपण आपली बुद्धी वाढवण्यासाठी प्रयत्न केलेत. शाळेत गेलो असेल, त्याच्यासाठी आपण कधी कधी घरी ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, या ग्रंथाचं आपण वाचन पठण केलं असेल, म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये वाढ झाली. अंतरंग बदल हा प्रयत्नातून घडून येतो, मात्र बहिरंग बदल हा अपरिहार्यतेने घडतो. कसा घडतो? आता माझ्यासमोर 5 वर्षाची मुलगी आहेत, आपण सर्व आहात 10 वर्षाची असेल, पुन्हा 15 वर्षाची असेल, पुन्हा काही घ्या 50 वर्षाची आपण माणसं आहात, 60 वर्षाची आहात. आता माझा बसलेल्यांना प्रश्न असा आहे, तुमचं वय वाढवण्यासाठी तुम्ही एखादं व्रत केलं का हो? महिला मंडळ आपण 16 सोमवार करतो. प्रपंचामध्ये आपलं काहीतरी घोडं आडलं तर आपण देवाकडे नवस करतो. पण मला सांगा, अजून एखाद्याने नवस केला का हो माझं वय वाढावं म्हणून? नाही. तुम्ही काम करा अथवा न करा, आपलं वय वाढणार आहे. आपण घरामध्ये बसून जरी खाल्लं तरीही ते आपलं वय वाढण्याचं थांबणार नाही. कारण बहिरंग बदल हा जो आहे तो अपरिहार्यतेने घडतो, मात्र अंतरंग बदल हा प्रयत्नातून घडवून आणावा लागतो. असा ज्ञानोबाराय एका ठिकाणी बोलतात की जर आपण माणूस म्हणून जन्माला आलो आणि जर आपण बुद्धी वाढवण्यासाठी जर काही प्रयत्न केले नसतील तर ज्ञानोबाराय आपल्याला बालक म्हणतात. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळप्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय, वडील म्हणून. जरी या ठिकाणी ज्ञानोबारायाला आपल्याला वडील म्हटलंय, पण ज्ञानोबारायांना आपल्याला बालक असंच म्हणायचंय. पण ज्ञानोबाराय अशा अर्धवट बुद्धीच्या लोकांना बालक म्हणतात, ठीक आहे, पण तुकोबाराय या पुढची भाषा बोलतात. जर आपण माणूस म्हणून जन्माला आलो आणि जर आपण बुद्धी वाढवण्यासाठी जर प्रयत्न करत नसू तर तुकोबाराय आपल्याला काय म्हणतात ते ऐका. विचार नाही नर खर तो कैसा, पाठीवा हे ज्ञान भार लगड जैसा. नर म्हणजे कोण? बोला. नर म्हणजे माणूस आणि खर म्हणजे गाढव. पहा बरं का, आता नराच्या जागेवर न मधला न काढा, तिथं ख ठेवा, त्याचा गाढव होतो. आणि ख काढून तिथं न ठेवा, त्याचा माणूस होतो. न ख. माणसात आणि गाढवात तुकोबाराय म्हणतात फक्त नखा एवढाच अंतर आहे. जर आपण माणूस म्हणून जन्माला आलो आणि जर आपण आपली बुद्धी वाढवण्यासाठी जर काही प्रयत्न करत नसू तर तुकोबाराय त्याला गाढव असं म्हणतात. मग आपल्याला जर आपली परमार्थिक प्रगल्भता वाढवायची असेल, आपल्याला जर आपली आध्यात्मिक प्रगल्भता वाढायची असेल, जर आपल्याला आपली वैचारिक प्रगल्भता जर वाढायची असेल तर तुकोबाराय सांगतात की त्याच्यासाठी तुम्ही संगत चांगल्याची करा. ज्ञानोबारायांनी सांगितलं की संगती 3 प्रकारच्या आहेत. एक आहे जीवाची संगत, दुसरी आहे प्रपंचाची संगत आणि तिसरी आहे संतांची संगत. परंतु साधू संतांनी महाराज कधीही प्रपंचाची संगत केली नाही. कारण साधू संतांनी विचार केला. आता ऐका, विचाराचं आणि प्रपंचाचं संतांनी कधी एकीकरण केलं नाही, त्याचं विकेंद्रीकरण संतांनी केलं. गीतेचा जो 2रा अध्याय आहे त्या 2ऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस त्वनयोस्तत्वदर्शिभिः. या श्लोकाखाली बोलत असताना ज्ञानोबाराय सुरुवात करतात. हे उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, हे तत्वज्ञ संत स्वीकारिते. संत कशाचा स्वीकार करतात आणि कशाचा त्याग करतात याच्यासाठी ज्ञानोबारायांनी 4 दृष्टांत दिलेत. कशाकरता सांगतो की संतांनी कधी प्रपंच केला नाही, संतांनी प्रपंचाचं आणि विचाराचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. त्याच्यासाठी ज्ञानोबाराय पहिला दृष्टांत राजहंसाचा देतात, 2रा दृष्टांत अग्नीचा देतात, 3रा दृष्टांत ज्ञानोबाराय मंथनाचा देतात आणि 4था दृष्टांत ज्ञानोबाराय भूस आणि बीजाचा देतात. सुरुवात करत असताना ज्ञानोबाराय सांगतात, सलिली पय जैसे एक भुवनी मिनले असे, परी निवडून राजहंसे वेगळे कीजे. जर राजहंसा पुढे जर आपण दूध आणून ठेवलं तर तो राजहंस काय करतो? दुधाला वेगळं करतो आणि पाण्याला वेगळं करतो.
तसं ज्ञानोबराय सांगतात की संतांपुढे प्रपंचही आहे आणि संतांपुढे काय आहे, विचारही आहे. परंतु संतांनी विचाराला वेगळं केलं आणि विचार करून प्रपंचाला वेगळं केलं. पुढे माऊली सांगतात की अग्निमुखी किडाळ तोडून या चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत. सोन्यामध्ये किडाळ असतं. त्या सोनाराला जर ते किडाळ बाहेर काढायचं असेल तर तो सोनार काय करतो, सोनं तापवतो आणि तापवल्यानंतर त्या सोन्यातून काय बाहेर निघतं हो, किडाळ बाहेर निघतं. तसं संत विचार करतात आणि विचार करून संत त्या प्रपंचाला बाजूला काढतात. ना तरी जाणीवेचायनी करिता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. पूर्वीच्या काळामध्ये बाया काय करायच्या, मंथन करायच्या. आताच्या काळातल्या बायांचं हे काही काम नाही. कारण जर आपल्याला घरी जर कढी करायची असेल, जर आपल्या मालकाला जर कधी जर दही खावंसं वाटलं असेल तर पूर्वीच्या सारखं आता महिला काय त्या दही घुसळत बसत नाही. बरोबर आहे का नाही? आता काय करतात, पप्याला सांगतात पप्या 10 रुपये घेऊन जाईन दुकानातून जाऊन काय आण, तू इरजण जाऊन आण. दुकानामध्ये आता ते आयतं भेटतं. पूर्वीच्या काळातल्या बाया काय करायच्या, ते दही घुसळायच्या आणि घुसळल्यानंतर त्याच्यातून काय बाहेर निघायचं, साररूपी लोणी बाहेर निघायचं. संत विचार करतात आणि विचाराने त्या प्रपंचाचं काय करतात, त्याला त्याच्यातून बाजूला काढून टाकतात. चौथा दृष्टांत माऊली भूस आणि बीजाचा देतात. भूस बीज एकवट उपनिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणू आले. ज्ञानोबराय सांगतात की जर तुम्ही गहू असेल आणि गहू जर तुम्ही उपणायला घेतले, गहू उपणल्यानंतर जवळ काय पडतं, गहू पडतो आणि उडून काय जातं, जे फलकट आहे ते भूस आहे ते उडून जातं. संतांनी काय केलं, जे फलकट आहे त्याचा त्याग केला आणि जे कल्याणकारक आहे त्याचा स्वीकार केला. महाराज सांगतात फलकट काय आहे, फलकट संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत. ज्ञानोबरायांनी 4 दृष्टांत दिलेत आणि ज्ञानोबराय पुढे 5वी सिद्धांताची भाषा बोलतात. तैसे विचारिता निरसले प्रपंचे सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी. ज्या ठिकाणी विचार केला जातो त्या ठिकाणी प्रपंच हा सांडून टाकला जातो आणि ज्या ठिकाणी प्रपंच केला जातो त्या ठिकाणी विचार सांडून टाकला जातो. म्हणजे ज्या ठिकाणी ज्ञान आहे त्या ठिकाणी अज्ञानाची निवृत्ती केली जाते आणि ज्या ठिकाणी अज्ञान आहे त्या ठिकाणी ज्ञानाची निवृत्ती केली जाते. आणि या जगतामध्ये भेदा वाचून दुसरं आपल्याला फसवणारं कोणीही नाही, दुसरं आपल्याला अडचणीत टाकणारं कोणीही नाही. आणि ज्यांना अभेदाची प्राप्ती होते, म्हणजे ज्यांना ब्रह्मात्म्याची, ज्यांना परमात्म्याची प्राप्ती होते, त्यांच्या जीवनामध्ये असणारं जे सगळं द्वैत आहे, दैन्य आहे, त्याची सगळी निवृत्ती केली जाते. महाराज सांगतात वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो चालता धनुर्धरे तरंगा कारी हरपलो ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो धर्म जागो निवृत्तीचा दिने पेढीले पडलो ज्ञानाचा निज बोधू विज्ञान रूपी सकळ वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो
न कळेचे विषय अंधा उगणुनी उघड बोलिलो, चालता धनुर्धरे तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. ज्ञानोबराय सांगता सत्वशुद्धी सहाकारे, गुरुकृपामृत तुषारे, सासिन्न लेणी ओसरे द्वैत दैन्य. आपल्या जीवनामध्ये जर गुरु असतील, जर संत असतील, ते आपल्या जीवनामध्ये असणारं जे द्वैत आहे, दैन्य आहे, त्याचा समूळ नाश करतात. सांगण्याचा एवढाच मुद्दा आहे की जर आपल्याला जर आपलं कल्याण व्हावं वाटत असेल किंवा या जगतामध्ये आपलं कल्याण व्हावं अशी जर खऱ्या अर्थाने कोणाच्या अंतकरणातली इच्छा आहे तर ती फक्त आणि फक्त संतांच्या अंतकरणातली इच्छा आहे. विठ्ठल म्हणून तुकोबराय सांगतात की तुम्ही संतांकडे जा. पण विषय असा आहे, आपल्याला जर एखाद्याने काम करायला सांगितलं तर आपण काम करण्या अगोदर त्या कामातून आपल्याला काय मिळणार आहे हे पाहत असतो. त्या कामातून आपल्याला प्रयोजन काय मिळणार आहे, फळ काय मिळणार आहे, त्याच्यातून आपल्याला काय लाभ होणार आहे याच्याकडे माणसाचं लक्ष असतं. पण माऊली सांगतात हिरवा चारा भांबावे पशु. जसा हिरवा चारा पाहिल्यानंतर पशु भांबावतो तसं विषय पाहिल्यानंतर मनुष्य भांबावतो. मग महाराज तुम्ही आम्हाला संतांकडे जायला सांगता, ठीक आहे आम्ही संतांकडेही जाऊ, पण संतांकडे गेल्यानंतर आम्हाला काय मिळणार आहे. तुकोबराय सांगतात की तुम्ही काळजी करू नका, एकदा तुम्ही संतांकडे जाऊन तर पहा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उत्तम प्रकारच्या लाभाची प्राप्ती होईल. अभंगाचं पहिलं चरण. येतो संता ठाई, येतो संता ठाई, येतो एक 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 संता ठाई. लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम, मन भीता त्यांचा दास, मन भीता त्यांचा दास. लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम, मन भीता त्यांचा दास, मन भीता त्यांचा दास. येतो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम. येतो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम, उत्तम. हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम. संतांकडे गेल्यानंतर आपल्याला उत्तम प्रकारच्या लाभाची प्राप्ती होते. पहिल्या चरणातला एक हा शब्द जर आपण संतांपुढे जोडला तर संतांची अद्वितीयता आपल्याला कळते, आणि हाच एक शब्द जर आपण उत्तम या शब्दासमोर जोडला तर संतांच्या आपल्याला अलौकिक लाभाची प्राप्ती आपल्या लक्षामध्ये येते, मिळते. हे तो एक संता ठाई म्हणजे तुम्ही संतांकडे जा, तुम्हाला एका अद्वितीय आणि अलौकिक लाभाची प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये होईल. आता या पहिल्या पदाचा विचार करत असताना तो षष्ठी तत्पुरुष समासाने करा, त्याचा विग्रह करा. एक हा शब्द जो आहे तो संख्यावाचक घ्यायचा नसून तर तो परमात्मवाचक म्हणजेच ब्रह्मवाचक म्हणजेच तो देववाचक घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही संतांकडे गेल्यानंतर तुम्हाला कशाची प्राप्ती होईल, एकाची म्हणजे त्या परमात्म्याची प्राप्ती होईल. आपुला तो एक देव घ्यावा,
आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, रती माईक दुःखाची जनिती, रती माईक दुःखाची जनिती, रती माईक दुःखाची जनिती, रती माईक दुःखाची जनिती, रती माईके दुःखाची जनिती, रती माईके दुःखाची जनिती, रती माईके दुःखाची जनिती, रती माईके दुःखाची ओ आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, तेने विन जीवा सुख नोहे, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या परमात्म्याची प्राप्ती होते. आणखीन विस्तृत स्वरूपामध्ये जर अर्थ पाहायचा असेल, अभंगामध्ये 4 चरण आहेत. विठ्ठल भाऊ, अभंगात 4 चरण आहेत. प्रत्येक चरणातला जो शेवटचा शब्द आहे तो थोडा वेळ आपल्याला बाजूला काढायचा. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, याच्यातलं उत्तम बाजूला काढा. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना, याच्यातलं उरेना बाजूला काढा. कृपादान केले संती कल्पांती हे सरेना, याच्यातलं सरेना बाजूला काढा. आणि तुका म्हणे संत सेवा हेचे देवा उत्तम, याच्यातलं उत्तम बाजूला काढा. किती शब्द बाजूला निघाले? 4 निघाले. पहिला कोणता शब्द? उत्तम. दुसरा सरेना, तिसरा उरेना आणि चौथा उत्तम. आता काय उत्तम उरेना आणि काय उत्तम सरेना हे माणसाला संतांच्या संगतीशिवाय कळत नाही. विठ्ठल आला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही गोष्टी आपल्याला उराव्या वाटतात आणि काही गोष्टी आपल्याला सराव्या वाटतात. काय उरावं वाटतं? आपल्याला आपलं आयुष्य उरावं वाटतं का सरावं वाटतं? बोला. मरावं कोणाला वाटतं? इथं वाटतं का? नाही ना. आपल्याला आपलं आयुष्य नाना भाऊ उरावं वाटतं, पण ते उरत चाललं का? सरत चाललं. बरं, आपल्या जीवनामध्ये दुःख आहे की नाही? आहे की नाही? महिला मंडळ, तुमच्या जीवनात दुःख नाही का? आहे ना. आपल्याला आपल्या जीवनातलं दुःख उरावं वाटतं का सरावं वाटतं? साहजिक आहे, सरावं वाटतं, पण ते मात्र जन्मोजन्मीचं उरत चाललंय. मग तुकोबार आहे. अहो, काय उत्तम उरेना आणि काय उत्तम सरेना हे आम्हाला थोडंसं विस्तृत प्रमाणाने सांगा, किंवा एखादं प्रमाण देऊन सांगा. तुकोबार आहे सांगता, चिंता करू नका. तुमच्या जीवनामध्ये काय उत्तम उरावं आणि काय उत्तम सरावं याचंही उत्तर तुकोबार आहे देतात. तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे. उत्तमाची उरे कीर्ती
मागे उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती माईके दुःखाची जनिती कीर्ती माईके दुःखाची जनी उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती माईके दुःखाची जनिती कीर्ती माईके दुःखाची तुका म्हणे का मरण्याची सरे तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे एका मरण्याची सरे तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे उत्तमची उरे उत्तमची उरे कीर्ती मागे तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे तुकोबराय सांगतात माणसाची कीर्ती उरावी ती उत्तम रीतीने उरावी आणि माणसाचं आयुष्य सरावं ते उत्तम रीतीने सरावं. ज्ञानोबराय तर सांगतात की मेल्यानंतर माणसाचा काय झाला पाहिजे सोहळा झाला पाहिजे. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणो नये धनंजया जिया परी. मेल्यानंतर माणसाने कमीत कमी गेलेल्या माणसाला आपण किती दिवस लक्षात ठेवावं दशक्रिया विधीपर्यंत नाही. माणसाने असं वागावं की कमीत कमी श्राद्ध होईपर्यंत लोकांनी आपल्याला ध्यानात ठेवावं. महाराज तर सांगतात दोन प्रकारचंच मरण उत्तम आहे. एकतर देवाची सेवा करत करत मरा, दुसरा आहे देशाची सेवा करत करत मरा. नाहीतर त्या मरायच्या भानगडीत पडू नका. आणि पडले नाही तरी तुम्हाला मरण येणार आहे आणि पडले तरी मरण येणार आहे. पण माणसाने कसं जगावं की मेल्यानंतर कमीत कमी लोकांनी आपल्याला श्राद्ध होईल तोपर्यंत लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावं असं जगावं. कारण विषय असा आहे की माणसं जन्माला येतात. एक आपली म्हण आहे की जन्माला आला ह्याला पाणी वाहू मेला. म्हणजे कमीत कमी माणसाने आपल्याला लक्षात ठेवावं इथपर्यंत माणसाने चांगलं जगावं. मग तुकोबराय सांगतात की तुका म्हणे का मरणेची सरे माणसाचं मरण सरावं ते उत्तम रीतीने सरावं आणि माणसाची कीर्ती उरावी ती उत्तम रीतीने उरावी. म्हणजे संत संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला जगावं कसं मरावं कसं हा विवेक होतो. हाच आपल्या जीवनामध्ये सगळ्यात उत्कृष्ट लाभाची प्राप्ती होते. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मगाशीच सांगितलं आपलं कल्याण व्हावं ही जर आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने कुणाच्या अंतकरणातली तळमळ असेल ना तर ती भक्त आणि भक्त संतांच्या अंतकरणातली तळमळ आहे. बाळ जर उन्हात खेळत असेल नीट ऐका बाळ जर उन्हात खेळत असेल आपण उन्हात खेळल्यानंतर आजारी पडू ही भीती त्याच्या अंतकरणात असते का हो नसते ना. ऐका पण आपलं बाळ जर उन्हात खेळलं मग ते आजारी पडेल ही भीती कुणाच्या मनामध्ये असते आईच्या. तसे महाराज संत आपली आई आहेत. लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळे बोला मुखी हरिनाम. तुकोबारायासारख्या संतांनी महाराज आपल्या पाया पडावं. एवढी आपली पात्रता नाही माफी मागून बोलतो एवढी आपली लायकी देखील नाही. कारण एकाबद्दल ज्याच्या अंतकरणामध्ये जिव्हाळ आहे तो देव आहे महाराज. तुमच्या आणि माझ्याबद्दल ज्याच्या अंतकरणामध्ये जिव्हाळ आहे ते फक्त या जगाच्या पाठीवरती संत आहे संत आहेत. तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो देवाचं आपल्यावरती प्रेम असेल पण त्या परमात्म्याला जी भक्त आहेत त्यांच्यावरती भगवंताचं प्रेम आहे. पण संतांना महाराज असं विशिष्ट काही बंधन नाही ते सगळ्यावरती प्रेम करतात. ऐका भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता सांगितली. कुणाला सांगितली अर्जुनाला सांगितली.
दुसऱ्याला सांगितली का? बरं तिथं दुसरं कोणी नव्हतं का? धर्मराज होते, युधिष्ठिर होते, परंतु तो परमात्मा गीतेमध्ये फक्त एकट्या अर्जुनाकरता बोलला. पण त्या परमात्म्याने एकट्या अर्जुनाकरता का गीता सांगितली याचंही उत्तर आपल्याला गीतेमध्येच कळतं. पण आता ऐका, तिथं धर्मराज होते, युधिष्ठिर होते, त्यांच्यासाठी भगवंताने गीता सांगितली नाही. मग कुणाला सांगितली? संन्यासी तुवा होनी जनी चोरोनी नेली माझी भगिनी. भगवंता संन्यास घ्यायला गेला आणि बायको करून आला, अशा अर्जुनासाठी तू गीतेमध्ये बोलला. पण का बोलला याचंही उत्तर आपल्याला गीतेचा जो 12वा अध्याय आहे त्या 12व्या अध्यायातल्या 16व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये मिळतं. गीतेचा जो 12वा अध्याय आहे ना, त्या 12व्या अध्यायामध्ये भक्तियोग सांगितला. यो मद भक्त समे प्रिया. मला कोणते भक्त आवडतात? 18 योगांचं वर्णन आलं गीतेमध्ये. पहिल्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुन विषाद योग सांगितला, दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग सांगितला, तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला, चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानकर्म संन्यास योग सांगितला, 5व्या अध्यायामध्ये कर्म संन्यास योग सांगितला, 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग सांगितला, 7व्या अध्यायामध्ये ज्ञानविज्ञान योग सांगितला, 8व्या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्मयोग सांगितला, 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग सांगितला, 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितला, 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योग सांगितला, 12व्या अध्यायामध्ये भक्ती योग सांगितला, 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ विभाग योग सांगितला, 14व्या अध्यायामध्ये गुणत्र विभाग योग सांगितला, 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योग सांगितला, 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपद विभाग योग सांगितला, 17व्या अध्यायामध्ये श्रद्धात्रय विभाग योग सांगितला आणि 18व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला मोक्ष संन्यास योग सांगितला. विठ्ठल पैकी 12व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला भक्तियोग सांगितला. 16 क्रमांकाचा श्लोक पहा. भगवंत अर्जुनाला सांगतो, अर्जुना मला कोणते भक्त प्रिय आहेत? अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिय. ज्यांच्याकडे ज्याच्या अंतःकरणामध्ये अनपेक्ष असेल, अनपेक्ष हा गुण असेल, शुचिर दक्ष आणि उदास असणारी भक्त मला फार प्रिय आहेत. ज्ञानोबाराय सांगतात, जयाची अठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढावा जयाची आसने. ज्याच्या अंतःकरणामध्ये किंचितही अपेक्षा नाही ते भक्त मला आवडतात. पुढं ज्ञानोबाराय सांगतात, मला वाटतं पहिल्या अध्यायातली ओवी, पायको पाठीसी घातला आपण पुढा राईला जेने पांचजन्यू आसपुरीला आवलेळाची. जो युद्धा करता आला त्याला भगवंताने पाठीशी घातलं आणि तो परमात्मा मात्र आघात सोसण्यासाठी पुढे झाला. ऐका, भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. ज्यांचा विषय नारायण झालेला आहे ना, तो भक्त मला किती आवडतो. ज्ञानोबाराय सांगतात, तेही प्राणा परवते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. ते भक्त मला प्राणाच्या पलीकडे आवडतात. म्हणून त्या परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली. कारण अनपेक्ष सुचिर दक्ष आणि उदास ही लक्षणं अर्जुनाच्या महाराज ठिकाणी काय होती? स्थित होती. म्हणून तो परमात्मा गीतेमध्ये एकट्या अर्जुनासाठी बोलला. पण माझा मुद्दा पुढे आहे. भगवंता गीतेमध्ये एकट्या अर्जुनासाठी बोललेत, परंतु तोच परमात्मा ज्यावेळेस ज्ञानोबारायांच्या रूपाने अवताराला येतो ना महाराज, मग त्या परमात्म्याने ते गीतेचं ज्ञान अर्जुनापुरतं नाही मर्यादित ठेवलं. मग येण्याची अबाल सुबोधी ओवियेचिनी प्रबंधी ब्रह्मरस सुस्वाब्दे अक्षरे गुंथिली तैसे अर्जुनाचिनी व्याजी गीता प्रकाशुनी श्रीराजी संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. माऊली बोलतात, तैसा वागविला से विस्तारू गीतार्थी से विश्वभरू आनंदाचे आभारू मांडू या जगा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक आनंदे भरीन अवघाची संसार सुखाचा करी आनंदे भरीन तिन्ही लोक आनंदे भरी. अवघाची संसार सुखाचा करीन
आनंद भरीन तिन्ही लोक आनंद भरीन भोगाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक आनंदे आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद देणारे फक्त आणि फक्त संत आहेत, म्हणून तुम्ही संतांकडे जा, तुम्हाला उत्तम प्रकारच्या लाभाची प्राप्ती होईल. पण बऱ्याचदा काय होतं, आपण संतांकडे जातो, दर्शन करतो आणि माघारी येतो. असं न करता तुकोबाराय सांगतात, संतांकडे जा, परंतु जाऊन काय करा, त्यांचं दास्यत्व स्वीकारा. अभंगाचं दुसरं म्हणविता त्यांचे दास 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 पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस पुरेना म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास म्हणविता त्यांचे दास हे पुढे उरेना हा पुढे उरेना पुढे आस उरेना पुढे आस हे उरेना म्हणविता ज्याचे दास म्हणविता त्याचे दास म्हणविता त्याचे दास म्हणविता त्याचे दास हो म्हणविता त्यांचे दास पुढे आस बुरेना पुढे आस बुरेना पुढे आस उरे म्हणविता त्याचे दास पुढे आस उरेना पुढे आस उरेना पुढे आस उरेना. टाळी तर वाजवा. ते घशाला एवढा ताण देता तुम्ही, कमीत बसल्या बसल्या कमीत कमी हाताला तर तास देता. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. संतांकडे जाऊन त्यांचं महाराज दास्यत्व स्वीकारा. आणि असं आहे, कुठलीही गोष्ट असेल ती गोष्ट माणसाने भावानी करावी. अंतःकरणामध्ये शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. आपण महाराज ज्ञानेश्वरी वाचतो, पण भाव असायला पाहिजे. महाराज सांगतात, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी. कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे तो आपण सांगे तो श्री विष्णू. स्वमुखे तो आपण सांगे तो श्री विष्णू. अंतःकरणामध्ये भाव असायला पाहिजे.
आणि जर जी गोष्ट आपण भावाने करू, जर भावाने जर त्यांना महाराज आपण शरण गेलो, त्यांचं दास्यत्व जर आपण स्वीकारलं, नक्कीच संत आपल्या जीवनामध्ये कृपा करतात. आता पुढं आहे का 5 प्रकारच्या दासाचं वर्णन आलं. आता आपल्याला वेळ नाही, कारण दररोज 9 वाजता सेवा संपते. आज 15 मिनटं लवकर आपल्याला सेवा संपवायची. कारण काय आहे, हा बाबा जर आला तर कुणालाच घरी जाऊ देणार नाही. इथंच आपल्याला धड या चटाईवरच झोपावं लागणार ना. म्हणून सांगतो, थोडंसं आपल्याला लवकर उरकतं घ्यायचं. 5 प्रकारच्या दासाचं वर्णन आलंय. उत्तम दास, उत्तम दास, मध्यम दास, अधम दास आणि अधम अधम दास. आता ते कुणाला म्हणतात हे आपल्याला जास्त आता या ठिकाणी विचार करायचा नाही, पण आपण संतांकडे जाऊन त्यांचं महाराज दास्यत्व स्वीकारा असं तुकोबराय सांगतात. बऱ्याचदा काय होतं महाराज, संतांनी कुणाचं दास्यत्व करायला लावलं, तुकोबरायांनी कुणाचं दास्यत्व करायला लावलं? बोला ना, झोपले का तुम्ही? हां, कंटाळा आला का तुम्हाला? हां, का तोंड जोडू मग? असं काही नाही ना. संतांनी कुणाचं दास्यत्व स्वीकारायला लावलं? म्हणविता त्यांचे दास. संतांचं दास्यत्व तुम्ही स्वीकारा. पण आपण झालो का महाराज संतांचं दास झालो? आपण दास झालो महाराज, ब्राह्मण गावकर मंडळी आपण दास झालो. पण माफी मागून बोलतो, आपण बैल झालो. बैल काय झालो आपण? बैल. ते पण कोणता? खिलारी बैल झालो. आपण बायकोचा दास झालो महाराज, बरोबर आहे का नाही? आपण पोरा सोरायचा दास झालो. आपण आपल्या मेवणीचा, आपल्या मेवण्याचा, सगळ्याचा आपण दास झालो. पण आपण यांचं महाराज किती जरी दास्यत्व आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं तरी कोणीही आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण करू शकणार नाही. ज्यांच्यासाठी तुम्ही खचता का? ऐका, बैल म्हणे खरं मरता तरी बरे, नासिले हे घर थुंकोनिया. महाराज सांगतात की तुम्ही किती जरी मोठा बंगला बांधेला असू द्या, पण तुम्ही जर खाटावरती पडलात ना महाराज आणि कोपऱ्यामध्ये थुकला ना, अरे याला जाऊ दे, नवस करा म्हणतील, नवस करतील, याचा कशाचा? जगण्याचा नाही महाराज, मरण्याचा. नाशिले हे घर थुंकोनिया. काय झालं पहा, इंगळे बाबा सांगायचे, 3 जण आंघोळ करायला गेले बाबा स्विमिंग पूलामध्ये. 3 जण आंघोळ करायला गेले. गेल्यानंतर झालं असं, पप्याच्या बापाने कपडे काढले, पप्याचा बाप पाण्यामध्ये उडी हाणणार. तेवढ्यात पप्याच्या मम्मीला पप्याच्या बापाने आवाज दिला, म्हणे ऐकलं का? काय? पप्याला पुढे येऊन देऊ नको म्हणे. का? पाणी लई खोले. ती म्हणे आम्ही तर झाडाखाली बसवतो, तुम्ही जाऊन करा भाऊ आंघोळ. पप्याचा बाप पुढे गेला, परत माग आला. बायकोला म्हणे ऐकलं का? पप्याला पुढे येऊन देऊ नको, पाणी खूप खोले. ती म्हणे आम्ही नाही येत, आम्ही इथं बसवतो, तुम्ही जाऊन तुमची आंघोळ करून या. पप्याच्या बापाने पाण्यामध्ये उडी हाणली. एवढ्यात पप्याला चेव आला, मम्मी मला पण पवायचं म्हणे. ती मम्मी म्हणे नको भाऊ पप्या, पाणी लय खोले. ते म्हणे मग पप्पा कसे पवते? ते म्हणे त्यांचा विमा काढलेला आहे. विठ्ठल मग आपल्या विम्यावर टपलेले गिऱ्हाईकांना आणि यांच्यासाठी किती आपण पळायचं, बरोबर आहे का नाही? म्हणून मगाशी झालं ना, आपुला तो एक देव करणे घ्यावा. संतांचं दास्यत्व स्वीकारा महाराज. संत आपल्यावरती कृपा करतील. कृपा दान केले संती, कल्पांती हे सरेना. संतांचं दास्यत्व जर स्वीकारलं की संत आपल्यावरती कृपा करतात, कृपेचं दान देतात. कृपा वेगळी, दान वेगळं. आपोआप होती ती कृपा, मागून मिळतं ते दान. आता विश्वात्मके देवे, येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. आपोआप होती ती कृपा. होता कृपा तुमची, पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत महिमा आगाध. महाराज ज्ञानोबरायांनी कृपा केली रेड्यावरती, ज्ञानोबरायांनी कृपा केली भिंतीवरती. चैतन्य महाराज खूप गोड सांगतात. ते सांगत असतात की ज्ञानोबरायांना महाराज भिंतीचा उद्धार करणं सोपं गेलं, ज्ञानोबरायांना रेड्याचा उद्धार करणं सोपं गेलं. कसं? ज्ञानोबराय भिंतीला फक्त चल म्हटली, या 2 शब्दामध्ये भिंतीचा उद्धार झाला. ज्ञानोबराय रेड्याला फक्त बोल म्हटले, महाराज या 2 शब्दामध्ये त्या रेड्याचा उद्धार झाला. निर्जीव असणाऱ्या भिंतीचा उद्धार ज्ञानोबरायांनी 2 शब्दामध्ये केला. ऐका, निर्मुख असणाऱ्या रेड्याचा उद्धार ज्ञानोबरायांनी 2 शब्दामध्ये केला. पण जगाच्या पाठीवरती ज्याला सगळ्यात बुद्धिमान प्राणी म्हणून पाहिलं जातं ना महाराज,
त्या माणसासाठी ज्ञानोबरायांनी तब्बल 9,000 ओव्यांचा ग्रंथ आपल्याला दिला, तरीही आपण आपलं कल्याण करून घ्यायला तयार नाही. मग महाराज सांगतात, खरा निर्बुद्ध रेडा आहे का खरा निर्बुद्ध माणूस आहे, हा त्या ठिकाणी संशोधनाचा विषय आहे. विठ्ठल संतांकडे गेल्यानंतर महाराज संत आपल्यावरती कृपा करतात. कृपादान केले संती कल्पांती हे सरेना. संतांकडे गेल्यानंतर संत कृपा करतात. संत किती उदार आहे. आता ऐका, ज्ञानोबराय सांगतात, आता उपाय वनवसंतू आज्ञेचा आहे वतंतू अमृताची परिमृत्यू कारुण्याचा. संत महाराज आपल्या अंतःकरणामध्ये इतरांवरती कृपा करण्याचं जे कारुण्य आहे ना, कारुण्य, त्याचं सुद्धा संत दान करून टाकतात. विठ्ठल आणि एकदा की महाराज संतांची कृपा आपल्यावरती झाली की संत काय करतात, मग आपलं कल्याण करून टाकतात. आणि एकदा की संतांनी आपलं कल्याण केलं, कृपा केली, तर मग ते दिलेलं जे दान आहे ते महाराज कल्प जरी गेली तरीही ते न संपणारं असतं. ह्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सगळ्यात प्रकारचा मोठा लाभ आपल्याला होतो. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. पण मग आपण महाराज संतांची सेवा करायची, बरोबर आहे का नाही? तुकोबराय सांगतात की तुम्ही संतांची सेवा करा, पण विषय असा आहे, सुरुवातीला सांगितलं की हिरवा चारा भांबावे पशु. आपण महाराज सहसा करून त्या ठिकाणी आपण संतांच्या सेवेमध्ये जात नाही, संतांचं दास्यत्व स्वीकारत नाही, फक्त दर्शन करून माघारी येतो. पण मग आम्ही कशा करता जायचं, लाभाची प्राप्ती आहे हे सांगितलं. पण तुकोबराय आणखी एक मोठा पुरावा सांगतात, तुम्ही संतांकडे जा, संतांचं दास्यत्व स्वीकारा, संत तुमच्यावरती कृपा करतील. अरे आपण त्या संतांची सेवा करतो ना महाराज, याच्यात नवल नाही. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ज्याच्या सत्तेवरती महाराज ही पानं हलतात, ज्याच्या सत्तेवरती आपण श्वास घेतो ना, तो परमात्मा महाराज, तो देखील संतांच्या सेवेची अपेक्षा अंतःकरणामध्ये धरतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे संत सेवा 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 हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम मनविता त्यांचा दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास. पुढे आस मुरेना पुढे आस मुरेना पुढे पुढे
रे ना रे ना पुढे पुढे उरे पुढे आस उरे नादा पुढे आस उरे ना पुढे आस उरे पुढे आस पुढे आस उरे ना पुढे आस उरे ना पुढे आस उरे ना पुढे आस उरे ना पुढे आस पुढे आस उरे उरे ना पुढे आज पुढे आज पुढे आज पुढे आज म्हणविता त्याचे दास पुढे आस उरे ना पुढे आस उरे ना पुढे आस उरे ना म्हणविता त्याचे दास म्हणविता त्याचे दास म्हणविता त्याचे दास वा 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 खूप गोड काशीनाथ महाराज. आता तुम्हाला सांगतो, दाजी आहेत माझी, ते माझी बहीण दिलेली आहे त्यांना. आम्ही काय येडे आहे काशी कोणाला पोरगी द्यायला. तो का म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम. महाराज, तो परमात्मा सुद्धा संतांच्या सेवेची अपेक्षा मनामध्ये धरतो. म्हणून आपणही काय करा, संतांकडे जा, नुसतं दर्शन करून माघारी येऊ नका. त्यांचं दास्यत्व स्वीकारा. संत तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. एकदा हात वर करा. विठोबा रखुमाई हरी जय ठोबा रखुमाई. ओ हरि जय जय लगी 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 हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई. ठोबा
रखुमाई जय जय विठोबा हरी हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हे जय 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 विठोबा रखुमाई कसं तू आहे हा असं हरी जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय ठोपार कुंडली गवरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जगदंबा माता की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय हा हा विठोबा जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई शेखर भाऊ त्यांनी स्टेजवर त्याचे शेखर भाऊ हरी जय 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 विठोबा रखुमाई हरी जय रखुमाई जय रखुमाई जय जय रखुमाई हरि जय जय रखुमाई विठोबा रखुमाई धारक तक धार हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कवर दे हरि विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे भाई सब संतन की जय जय विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई हरि जय जय बबनराव मला काय जगून देत नाही गड्या माणसाचा तसं पाहायला गेलं तर यार माझ्यासाठी नव्हतेच पण ते म्हणतात ना दाणे दाणे परली काय खाणेवाले का ना पण भाऊ माझा प्रपंच बारा चालू आहे जायचो मरून मी बरं कसं काय करू
विठ्ठल 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 या ठिकाणी आपल्या आदिशक्ती जगदंबा मातेचं दर्शन करण्यासाठी सप्ताहास भेट देण्यासाठी युवा नेते ज्ञानेश्वर पाटील मरकुटे त्यांचंही या ठिकाणी आगमन झालं. ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो. जेवढी होईल तेवढी आई जगदंबेची सेवा करण्याचा या ठिकाणी मी शेतकरी संघटनेचे नेते श्रीमान अजितदादा काळे त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आदी करून सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. बबनराव पाटील मोठे असतील, आमचे भगवानराव असतील, सगळ्यांच्या चरणारविंदावरती नतमस्तक होतो. आपला हा मोठे वाडगाव या ठिकाणी जे असणारे विद्यमान सरपंच सागर पाटील मोठे त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्व मान्यवर मंडळींना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. जेवढी होईल तेवढी सेवा करण्याचा या ठिकाणी आई जगदंबेच्या दारामध्ये प्रयत्न केला. तसं पाहायला गेलं तर कीर्तनाची जर यादी पाहिली ना माऊली, फार थोर मंडळी आहेत. आणि त्यांच्यामध्ये आज माझं कीर्तन म्हणजे कसं आहे माहिती का? ज्ञानोबा राय सांगतात की टिटिबू चांचुवरी मापस्वी सागरी मी नेन तू त्या परी प्रवर्तेत. समुद्र असतो समुद्र, समुद्र किती खोल आहे याची खोली मोजण्यासाठी तत्पर झाला कोण? टिटवी. टिटवीची चोच किती असते? एवढीशी. तसा सगळे कीर्तनकार मंडळी यादीतले सागराप्रमाणे आहे, फक्त मीच त्या टिटवीच्या चोचीप्रमाणे आहे. विठ्ठल श्री गुरु रामगिरी महाराज दरवेळेस एवढे हार असले का एका झटक्यामध्ये काढून टाकतात. मी पण एक दिवस माऊली काढायला गेलो, पण हार तर गेले नाही, माझा फेटा पार गायकाच्या पलीकडे जाऊन उडाला. म्हणून त्यामुळे मी एक हार त्या ठिकाणी काढीत असतो. पण आपल्या सप्ताहास बाबांचे हे आशीर्वाद आहेत. श्री गुरु परमपूजनीय आदरणीय देव समान असणारे परमपूजनीय देवगडचे बाबांचाही आशीर्वाद या ठिकाणी आपल्या हरिनाम सप्ताहास आहे. आपली वेळ झालेली आहे. 2 मिनिटामध्ये मी माझी सेवा या ठिकाणी संपवतो. या ठिकाणी देवी भागवत चालू आहे बाबा, म्हणून काय झालं, म्हणून मी थोडासा संतपर प्रकरणातील अभंग घेतला. बरोबर आहे का नाही? कारण आपल्याला सगळं देवीचं विस्तृत स्वरूप, देवी काय असते, ते उपवास कसे असतात, बाबा आपल्याला सांगत आहेत. फक्त 1-2 मिनिटामध्ये मी माझी सेवा आटोपतो. 2 प्रकारचे या ठिकाणी नाही ते झालं आपलं, पण आता या लोकांच्या पोटात कावडी उड राहिली. म्हणजे मला एक तर ती आणीबाणीच्या काळात भेटलेली सेवा,
तुम्ही काय घरी जाऊन देऊ नका मला. हा नाही ती इच्छा आहे म्हणूनच आईची कृपा म्हणून या ठिकाणी आज सेवेचा योग मला आला. एक आहे शारदीय नवरात्र, दुसरं आहे वासंतिक नवरात्र. वासंतिक नवरात्र उन्हाळ्यामध्ये असतं, गुढीपाडवा ते रामनवमी. शारदीय नवरात्र शरद ऋतूमध्ये केलं जातं. पण सगळ्यात जास्त शारदीय नवरात्र हे फलदायक असतं बरं का. शारदीय नवरात्र फलदायक असतं. किती ज्ञानोबराय सांगतात, शारदीयेचे चंद्रकळी माझे अमृतकन कोवळे, वेचिती मने मवाळे चकोरत लगे. शरद ऋतूमध्ये जो चंद्र आहे ना, चंद्र, तो चंद्र मृत्यू लोकामध्ये अमृतकणाचा वर्षाव करत असतो. त्याच्यामुळे या शारदीय नवरात्रामध्ये आपण उपवास करतो, आपण जी काही भक्ती करतो, अधिकस्य अधिकम फलम, ते पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं. जन्मेजय राजाने व्यासांना प्रश्न विचारला, नवरात्र कसं करायचं. 2 मिनिटामध्ये सांगतो, सेवा समाप्त करतो. त्यावेळेस राजाने सांगितलं, काय नाही करायचं म्हणे, सकाळी उठायचं. माय मावल्या व ऐका, झाली आपली कीर्तन सेवा, फक्त एक 5 मिनटं थांबा, 2 मिनिटामध्ये मी माझी या ठिकाणी सेवा संपवतो. त्याच्यानंतर अण्णा आपल्याला सूचना देतील. काय सांगितलं, जन्मेजयने विचारलं व्यास ऋषींना, नवरात्र कसं करायचं, नवरात्रेचं विधी कसा आहे, त्याच्यासाठी काय करावं. सांगितलं की कडक धरावं, निर्जला उपवास करावा. अहो आम्ही शेतकरी माणसं दिवसभर शेतामध्ये काबाड कष्ट करतो, आम्हाला भूक लागते. पण मग त्यांनी काय केलं, थोडंसं आपल्याला सूट दिली. कोणी, व्यासांनी. व्यासांनी सांगितलं, तुम्ही नवरात्र करत असताना एकदा काय करत जा, फक्त उठल्या उठल्या आंघोळ करीत जा. आंघोळ केली का मग थोडीशी देवपूजा करा. आणि तुम्हाला जर थोडीशी पोटाला भूक लागली तर थोडासा फक्त काय करा, फलहार करा. आता त्या फलहाराची सगळी यादी दिलेली, ती यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो. काय काय खायचं. महिला मंडळ जर तुम्हाला उपवास करत असताना, हा उपवास फक्त महिला मंडळीकडून घडतो. बाबांनी सांगितलं त्या दिवशी, पुरुष मंडळी श्रामपूरला जाऊन भजे खातात, मग म्हणतात अरे माझा उपवास स्वतः मोडला काय. महिला मंडळी करता ही यादी. महिला मंडळ जर तुम्हाला नवरात्र करत असताना थोडीशी जरी भूक लागली तर काय करावं, हे व्यासांनी सांगितलं. केळी सांगावी. आपल्या मालकाला श्रीरामपूरवरून येताना केळी सांगावी. किती सांगावी, 1 डझन सांगावी. लक्ष देता का, 1 डझन केळी. कशासाठी, थोडी जर भूक लागली तर. थोडंसं तापवलेलं दूध असेल तर ते दूध प्या. याच्यावर नाही भागलं तर थोडासा चहा करून प्या. पुन्हा याच्यावर नाही भागलं तर थोडंसं काय करा, 2-4 शेंगदाण्याचे लाडू तुम्ही खा, 2-4 राजगिऱ्याचे लाडू खा. कुणी सांगितलं, मी माझ्या मनाचं नाही सांगत, व्यास सांगतात बरं का. बरं याच्यावर जरी नाही भागलं तुमचं तर किराणा दुकानात जा, तिथून काय करा तुम्ही, या ना काय भगर आणा, ती थोडी निसा एका डब्यात भरा आणि चक्कीवरती जाऊन तिथून ती काय करा, तिचं पीठ करून आणा आणि तिच्या काय करा तुम्ही भगरीच्या भाकरी करा. निदान बसल्या एका बाईने त्या उपवासाच्या दिवशी 4 भाकरी खायच्या, म्हणजे थोडासा पोटाला आराम पडेल. याच्यावर जर नाही भागलं तर थोडं आणखीन दूध घ्या. याच्यात नाही भागलं तर थोडं डांगर घ्या, थोड्या भेंड्या घ्या, अजून काय करा, थोड्या शेंगदाण्याची चटणी घ्या, अजून थोडे खिरे घ्या. म्हणजे हा सगळा तुम्हाला खटाटोप करायला लावला. कुणी, व्यासांनी. कधी, नवरात्रात. सगळे करता मला माहिती आहे, पण मग असा तुम्ही खटाटोप केला की नक्कीच आई जगदंबा तुम्हाला पावेल. असो, अतिशयोक्तीचा भाग सोडून द्या, पण कशी का असाना, छोटे माऊली सांगतात की दिवसभर चर पण एकादशी कर. माणसाने असा उपवास करावा. असो, आई जगदंबेची सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला, हे मी माझं भाग्य समजतो. कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व मान्यवर मंडळी, भाविकजन, सगळ्यांच्या चरणारविंदावरती मी नतमस्तक होतो आणि झालेली सेवा आई जगदंबेच्या चरणारविंदावरती मी सेवा समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल.
जय जय विठ्ठल आ बोलिले लेकुरे वेडे वाकोडे उत्तरी क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध हा नाही उच्चारेला अधिकार मी आपुला करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पंढरी कवरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सर्वांना